आम्ही अमेरिकेतील राहतो घर आमचं सोडतो आहोत. तुम्ही इंडियाला परत येत आहात का? मग आता पुढे काय? सगळ्यांचे प्रश्न, सगळ्यांचे डाउट्स क्लिअर होत जातील. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेतच असाल. आज मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक न्यूज द्यायची आहे. न्यूज अशी आहे की आम्ही अमेरिकेतील राहतो घर आमचं सोडतो आहोत. तर आता बऱ्याच जणांना बऱ्याच प्रकारचे प्रश्न पडले असतील की मग तुम्ही इंडियाला परत येत आहात का? मग तुम्ही एरिया सोडला, सिटी सोडली, राज्य सोडलं की मग देशच सोडला? असे बरेच प्रकारचे प्रश्न सगळ्यांना पडले असतील. तर अमेरिकेतील राहतं घर तर सोडतोय, मग आता पुढे काय? तर गुड न्यूज अशी आहे की आम्ही नवीन घर घेत आहोत अमेरिकेतच. ते आता कुठे काय ते सगळं तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये कळतच जाईल. अमेरिकेत येऊन आपल्याला काही महिन्यातच वर्ष पूर्ण होईल. अमेरिकेत आल्यानंतर ह्या घरात आपल्या बऱ्याच आठवणी आहेत. ह्या घरापासून आपली अमेरिकेची जर्नी स्टार्ट झाली. ह्या घरानं आपल्याला खूप छान आधार दिला. ह्या घरातूनच आपली प्रोग्रेस झाली. तर अशा सगळ्या खूप छान छान आठवणी आहेत आपल्या राहत्या घरात आपल्या. तर हे घर सोडून आपल्याला जावं लागणार. ते दुःख तर आहेच, पण आनंद असा आहे की आमचं सुद्धा स्वप्न पूर्ण होणार आहे आपल्या स्वतःच्या हक्काच्या घराचं. तर अमेरिकेत घर घेताना बरीच मोठी प्रोसिजर आहे. इथे जवळपास 1-1.5 महिना ही प्रोसेस चालते. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की इथे कोण कोण घर घेऊ शकतं. मला बऱ्याच जणांनी बरेच प्रश्न विचारले की तुम्ही व्हिसा होल्डर आहात, मग तुम्ही तिथे घर घेऊ शकतात का? मग त्यांच्या काय काय कंडिशन्स असतात, मग तुम्ही त्या फुलफिल करू शकतात का? किंवा तुम्ही बसतात का त्या क्रायटेरियामध्ये? तुम्ही घर घेऊ शकतात का तिथे? असं बऱ्याच जणांना बरेच प्रश्न पडतात. तर सगळ्यांचे प्रश्न, सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर होत जातील. मी पुढचे जे काही ब्लॉग्स घेऊन येणार आहे त्यात मी सगळं सांगत जाणार आहे. तर आपण सोबतच बघूया घर घेण्याची प्रोसिजर कशी असते, घर घेताना काय काय बघावं लागतं. तर इथे असं आहे की एजंट्स, रिअल्टर यांच्या थ्रू जावं लागतं आपल्याला. खूप मोठी प्रोसिजर आहे. तर बघूया कसं आहे नवीन घर घेण्याची प्रोसेस. तर आम्ही अगोदर DR हॉर्टन हे इकडचे अमेरिकेतले नावाजलेले बिल्डर आहेत. तर आम्ही त्यांच्या एजंटशी कॉन्टॅक्टमध्ये आहोत. तर बरेच महिने झाले त्यांची एजंट, तर ती आम्हाला बरेचसे घरं दाखवते आहे आणि अजूनही आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहोत. त्यानंतर इकडे कंपल्सरी रिअल्टर असतात मध्ये. जसं आपल्या इकडे आपल्या भारतात आपण ब्रोकर असतात घर घेण्याच्या प्रोसिजरमध्ये, तसं इकडे रिअल्टर असतात. तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये इन डिटेल सांगेलच. पण असं आहे की त्यांचे DR हॉर्टनचे एजंट म्हणा किंवा रिअल्टर म्हणा, त्यांच्या आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. आम्ही बरीचशी घरं बघितली आणि बरीचशी घरं इथून पुढे आपण बघणार आहोत. तर आपण सोबतच बघायला जाऊया. आम्ही जितके काही घरं बघितले त्यातून 3 ते 4 घरं आम्ही शॉर्टलिस्ट केले आहेत आणि ते शॉर्टलिस्ट केलेले घरं मी तुमच्यासोबत बघणार आहे पुढच्या व्हिडिओजमध्ये. सो तुम्ही सुद्धा मला मदत करा. कुठलं घर आपण फायनल करायचं ते तुम्ही सुद्धा आम्हाला सजेस्ट करा, म्हणजे आम्हाला सुद्धा मदत होईल. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला एक सॅम्पल हाऊस दाखवणार आहे. तर तुम्ही त्यात बघाल की अमेरिकेत घर बघताना काय काय बघायचं असतं किंवा अमेरिकेतील घरं कशी असतात ते तुम्हाला दिसेल. तर मंडळी, आजची गुड न्यूज तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.